कसं एक नंबर आहे का? एक नंबर. पण एक नंबर लागते. तुम्ही घरी ट्राय करून बघा, एकदा खाऊन बघा. Under the boughs where the shadow the wind नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, हा या चॅनलवरचा नवीनच व्हिडिओ आहे, पहिला व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण आपण या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा पहिलाच व्हिडिओ म्हणून त्याच्यामुळे थोडं ऑकवर्ड फील होतं आहे. म्हणजे थोडा लाजोडापणा असतो ना नवीन व्हिडिओमध्ये, तसं होतं आहे. तर मित्रांनो, सांभाळून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया तुमच्या कमेंटमध्ये कळवा. तुझं हसू राहिली व्हिडिओमध्ये मग. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या रेसिपीला. आपल्याला प्रेशर कुकरमध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्याच नंतर आपल्याला जे कंस आहे मक्याचे कंस, ते कापून घ्यायचे मधातून आणि त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकायचे आणि थोड्या टायमासाठी 10-15 मिनटासाठी ते सोडून द्यायचे. आणि 10-15 याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. the wind hums songs at the आणि नंतर मग कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 5-10 मिनटानंतर आता भेटू आपण. pines, secrets untold, carrying tales only the forest holds. तर मित्रांनो, बरोबर 10 मिनटानंतर आपण कुकर उघडलेला आहे आणि आता हे पहा, आता पूर्ण झालेलं आहे आपलं. मस्त त्याच्यामधून वाफ येते, झालेलं आहे ते पूर्ण. आता आपण त्याला ताटामध्ये काढूया आणि ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण काढून घ्यायचे. म्हणजे ते मक्याचे दाणे असतात ना, ते आपल्याला पुरे ते चाकूने काढून घ्यायचे. आता हळूहळू आपण हे पूर्ण चाकूने कापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडा लिंबू टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते थोडं आंबट लागेल आणि त्याची चव अजून जास्त भारी लागेल. असं रागीटसारखं वाटतं, असं वाटतंय मला रगेलसारखं. पण आता आपण आपली भाषा सुधारण्याचा प्रयत्न करू, थोडं गोड प्रमाणे बोलण्याचा प्रयत्न करू. आता आपण हा जो कापलेला निंबू आहे याच्यावर टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ते अजून जास्त भारी लागेल, थोडं आंबट लागेल. आणि ते असंच खूप भारी लागतं आहे, पण त्याच्यावर थोडा निंबू टाकून एकदम जास्त भारी लागतं. तर मित्रांनो, आमची खानदेशी भाषा आहे, त्याच्यामुळे मी लिंबूला निंबू असं म्हणतोय, कारण आम्ही लहानपणापासून त्याला निंबूच म्हणत आलो आहे. त्याच्यामुळे मस्त कालवायचं, एक नंबर लागतं. हां, आता आपण एक घास खाऊन बघूया की कसं लागतंय. एकच नंबर लागतंय. म्हणजे आता पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे जास्त रिॲक्शन नाही देता येते, पण एक नंबर लागते. तुम्ही घरी ट्राय करून बघा, एकदा खाऊन बघा, खूप भारी लागतंय. हां, चांगलं लागतंय का? एकदम भारी.